जळगावच्या एरंडोल तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पद्मालय जंगल परिसरात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। गणपतीचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पद्मालयापासून काही अंतरावर जंगलात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे। परिसरात फिरणाऱ्या काही तरुणांना मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर प्रकार उघडकीला आला आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच श्वान पथक व फॉरेन्सिक टीमने पाचारण करत पंचनामा करत इतर कारवाई पूर्ण केली। अर्ध्यापेक्षा जास्त महिलेचं शरीर जळालेलं असल्यामुळे तिची ओळख पटवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या। महिलेचा मृतदेह रुग्णालयात हलविण्यात आला आहे। घटनास्थळी बिअरची बाटली देखील मिळून आली असून इतर गोष्टींच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे। मयत महिलेचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून 2 दिवसांपूर्वी घटना घडली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। महिलेच्या जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याच्या या घटनेने जळगाव जिल्हा हादरला आहे। महिलेचा मृतदेह आढळलेला जळलेला अवस्था नेमकी काय घटना आहे? दुपारी आज रोजी दुपारी माहिती मिळाली एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साधारणपणे पद्मालय जे मंदिर आहे आपलं त्याच्या बाजूला एक जंगली एरिया आहे। तर एरियाच्या बाजूला त्याच्या झाडांच्या बाजूला एक अर्धवट जळाली महिलेची बॉडी मिळून आलेली आहे। त्याच्या अनुषंगाने घटनास्थळी सर्व जे कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडत आहोत। मृतदेह नेमका अर्धवट अवस्थेत असल्याचं समजले, नेमकं पूर्ण बॉडी सापडली का सर? कशी काय, किती दिवसांपूर्वीची घटना आहे काय? बॉडी जो अर्धा भाग आहे तो इंटॅक्ट आहे आणि अर्धा भाग जळालेला आहे। तर बॉडी तर पूर्णच आहे परंतु अर्धा भाग जळालेल्या स्थितीत आणि अर्धा भाग इंटॅक्ट स्वरूपात आहे। सर काही प्राथमिक काही कारण समोर आलं आहे का सर घटनेमागचं काय? सध्या तरी बॉडी देखील अनआयडेंटिफाईड आहेत, अनोळखी इसमाची आहे आणि त्याच्या अनुषंगाने मग बाकी डिटेल्स अजून प्राप्त नाहीत। घटनेच्या अनुषंगाने सर्वप्रथम घटनास्थळ पंचनामा, नंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं। त्यांच्याकडून येथील सॅम्पल घेण्यात आले। डॉग स्क्वॉड असेल, फिंगरप्रिंट असेल यांच्या माध्यमातून जे गरजेच्या प्रक्रिया आहेत ते करण्यात येत आहेत आणि बाकीचा तपास आमचे पथके रवाना झाले आहेत। नाही, याच्यामध्ये अजून ओळख पटलेली नाही, त्यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत। सर ते मृतदेहाच्या निवस्त्र होते काय, कसं होतं स्थिती काय? जळालेल्या स्थितीत असल्यामुळे वस्त्र होती किंवा नाही याच्याबाबत आत्ताच भाष्य करता येणार नाही। त्याच्याबद्दल तपासात निष्पन्न होईल। ओळखी संदर्भातला काही पुरावा वगैरे सापडला नाही, कुठला अजून पुरावा नाही, फक्त बॉडी जळलेल्या स्थितीत अर्धवट जळलेल्या स्थितीत मिळाली। याच्या व्यतिरिक्त बाकी तिथं काही घटनास्थळावर वेगळा काही पुरावा ओळखी संबंधी मिळून आलेला नाही।